रहमतपुरात भाजप विरोधात महाआघाडी एकवटली. सुनील माने यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा जाहीर पाठिंबा. रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात महायुतीतील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा यासह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकवटले आहेत. भाजपने शिवसेना शिंदे जमेत न धरल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. रहमतपूरमध्ये भाजपच्या विरोधात तयार झालेल्या महाआघाडीतून सुनील माने यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना उभाटासह विविध पक्षांचा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी वासुदेव माने, सुनील माने, धैर्यशील सुपले, अविनाश माने, इम्रान जमादार, आनंदा कोरे, ॲडव्होकेट दिलीपसिंह भोसले यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रहमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत. आज काका दोघांच्या मध्ये काँग्रेस आणि शिंदे गटाच्या, त्यामुळं अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत. अर्थ खातं, नगर विकास खातं एकत्र आलं तर रहमतपूरचं काय होऊ शकतं तुम्हाला अनुभव आहे. म्हणजे दोन्ही म्हणजे राज्यामध्ये दोन्ही महत्वाची खाती, अर्थ आणि नगर विकास, या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल. आमचं पुन्हाही काय आम्हाला द्वेष नाही. पर्यटन शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत, मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत. अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू शकतो, प्रस्ताव कसे द्यायचे असतात, त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो. निश्चित या रहमतपूरमध्ये येणाऱ्या आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं, राज्यातलं सर्वात चांगलं शहर रहमतपूर कसं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी म्हणजे काँग्रेसला हलकं घ्यायचं काही कारण नाही. शेवटी संख्या किती महत्वाची आहे, कार्यकर्ते किती महत्वाचे आहेत नाही ताटे साहेब, त्या विचाराचे मतदार ही गावात आहेत काँग्रेसच्या. तुम्ही नाही म्हणला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस विचारधारेचे 10-20%, 5-10% मतदान आहे. आणि जे विचारधारेचे मतदार आहेत ते विचारधारेचे मतदार एकत्र करून रहमतपूर नगरपालिकेला दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे. मला नक्की खात्री आहे की रहमतपूरच्या इलेक्शनमध्ये आमचे सर्व सहकार्य आम्ही निश्चित परफॉर्मन्स चांगला करू आणि त्या ठिकाणी जे काय रहमतपूरसाठी करता येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस राहील. रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एव्ही फॉर्म नसल्याने 9 अर्ज बाद, 51 उमेदवारी अर्ज कायम. रहमतपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान एव्ही फॉर्म जोडले नसल्याने एकूण 9 अर्ज बाद करण्यात आले. छाननी अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता जाहीर केला. या छाननी प्रक्रियेदरम्यान मुख्याधिकारी सतीश चव्हाण, कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी अभिलाषा निंबाळकर तसेच सूरज किर्दत यावेळी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्चना राजेंद्र नलवडे यांचा भाजपचा एव्ही फॉर्म अपूर्ण असल्याने पक्षाचा अर्ज बाद झाला असून त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. प्रभाग 2 मध्ये विजयकुमार यशवंत माने यांचा भाजप एव्ही फॉर्म नसल्याने अर्ज बाद झाला. प्रभाग 3 मध्ये विद्याधर शंकर बाजारे यांनी दाखल केलेल्या 2 अर्जांपैकी शिवसेना एकनाथ शिंदे गटचा अर्ज वैध ठरवण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी दाखल केलेला अर्ज एव्ही फॉर्म नसल्याने बाद करण्यात आला. प्रभाग 4 मध्ये अशोक शामराव माने आणि अभिजित विकास माने यांच्या भाजप अर्जात एव्ही फॉर्म नसल्याने दोन्ही अर्ज बाद झाले. प्रभाग 6 मधील अंजली किरण भोसले आणि हेमा यशवंत चव्हाण यांच्या भाजप अर्जातही एव्ही फॉर्म नसल्याने अर्ज रद्द झाले. प्रभाग 7 मध्ये सावित्रा मानसिंग चव्हाण यांचा भाजपचा अर्ज अपूर्ण कागदपत्रांमुळे बाद झाला. प्रभाग 10 मध्ये राजूताई अमर मदने यांचा भाजप एव्ही फॉर्म नसल्याने त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्यात आली. नगरपालिकेच्या 10 प्रभागांमधून एकूण 51 उमेदवारी अर्ज अंतिम करण्यात आले असून त्यामध्ये अ श्रेणीतील 26 आणि ब श्रेणीतील 25 अर्जांचा समावेश आहे. प्रभागनिहाय अर्जांची संख्या पाहता प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4, प्रभाग 2 मध्ये 7, प्रभाग 3 मध्ये 5, प्रभाग 4 मध्ये 8, प्रभाग 5 मध्ये 4, प्रभाग 6 मध्ये 6, प्रभाग 7 मध्ये 4, प्रभाग 8 मध्ये 4, प्रभाग 9 मध्ये 4 आणि प्रभाग 10 मध्ये 5 अर्ज वैध ठरले आहेत.
बोबडेवाडीत महिलांचा सर्वांगीण विकास वेग घेणार बचत गट प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद. बोबडेवाडी गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे गावातील महिला स्वावलंबनाकडे भक्कम पावले टाकताना दिसत आहेत. महिलांनी सक्षम व्हावे, सक्षम महिला म्हणजे सक्षम समाज असा संदेश देत कोरेगाव पंचायत समितीच्या तालुका बचत गट व्यवस्थापिका सोनाली धर्माधिकारी यांनी महिला बचत गट चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. मंगळवारी सकाळी 11 वाजता ग्रामदैवत श्री लिंबजाई देवी मंदिरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला बचत गट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल, सरपंच अरुणाताई बोबडे, उपसरपंच अनिल पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी सारिका पवार, स्वच्छ भारत मिशनच्या सुषमा ढेंबरे, कृषी सखी राजश्री पवार आणि समुदाय संस्थेच्या प्रतिनिधी पूजा पवार यांनी उपक्रमाचे महत्त्व, उद्दिष्टे स्पष्ट करून महिलांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. महिलांचे आर्थिक सबलीकरण, गटाच्या माध्यमातून बचत, विनियोग, लघुउद्योग प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल या मुद्द्यांवर या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. संजय कुमार बाचल यांनी या अभियानात यश मिळवण्यासाठी परिश्रम घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बोबडेवाडी गावाने मागील काळात विविध विकास उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियानातही गाव नक्कीच राज्य पातळीवर स्थान मिळवेल असा विश्वास उपसरपंच अनिल पवार यांनी व्यक्त केला. बोबडेवाडीतील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीसह सामाजिक उन्नतीची वाट धरली आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ आणखी मजबूत होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. तडवळेसमत कोरेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी रामचंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते. तर त्यांनाही आपण 3 त्यातून बक्षीस काढणार आहे. तर त्यांना पहिल्या पैठणी देणार आहोत. त्याच पद्धतीने आपण 3 पैठण्या देणार आहोत त्या लेवलच्या असल्या म्हणजे त्या. तर ज्यांचं अंगण स्वच्छ असेल म्हणजे प्रत्येकाच्या दारातली सगळी स्वच्छता करणं गरजेचं आहे. पोलीस असल्याचे नाटक करून वृद्धांचे 4.5 तोळ्यांचे दागिने लंपास. पिंपुडे बुद्रुक परिसरात भीतीचे सावट. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपुडे बुद्रुक परिसरात 2 भामट्यांनी पोलीस असल्याचे भासवून 63 वर्षीय वृद्ध नागरिकाला लोबाडल्याची धक्कादायक घटना घडली. सुमारे 3 लाख रुपये किमतीचे 4.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हुशारीने लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रामराव जाधव वय 63 राहणार पिंपुडे बुद्रुक हे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत सोनके वॉटर स्टेशन रस्त्यावरील संजीवनी मॉल समोरून जात होते. यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना हात करत मोटारसायकल थांबवण्याचा इशारा केला. थांबवल्यानंतर त्या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याची ओळख करून दिली आणि खोटे ID कार्ड दाखवत म्हटले की या भागात चोरीचे प्रकार वाढले आहेत, आम्हाला पुणे ऑफिसमधून पाठवले आहे. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी जाधव यांच्या हातातील सोन्याच्या 4 अंगठ्या उतरवून त्या रुमालात ठेवत असल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात अंगठ्या न ठेवता त्या कपटाने खिशात टाकून पळ काढला. या दागिन्यामध्ये 1 तोळ्याची सोन्याची अंगठी, डाळिंबी खडा आणि हिरवा खडा असलेल्या प्रत्येकी 12 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या व 1.5 तोळ्याचे सोन्याचे वेढणे असा एकूण 4.5 तोळ्यांचा ऐवज होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले तपास करत आहेत. कोरेगावात उपविभागीय पोलीस कार्यालयाजवळच दिवसाढवळ्या जमावाचा कुटुंबावर हल्ला. पोलिसांनी लक्ष न दिल्याने संताप, शहरात खळबळ. कोरेगाव शहरातील रहमतपूर रस्त्यावर सुभाषनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून अवघ्या 400 मीटर अंतरावरच सोमवारी सायंकाळी जमावाने घडलेल्या सामूहिक हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हल्ल्याच्या वेळी उपविभागातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालयात बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यांच्या शासकीय गाड्यांचे चालक बाहेरच उभे असतानाही हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला नाही. हे विशेष. रुद्राक्ष कैलास घाडगे या 19 वर्षीय युवकाने तक्रार दिली असून तक्रारीनुसार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शाहूनगर येथील कार्तिक गुत्तेदार, अक्षय गुत्तेदार, गणेश गोरे, यश पवार तसेच त्यांच्यासोबत आलेले 7 ते 8 अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकलवरून येत त्यांच्या घरासमोर थेट हल्ला चढवला. रुद्राक्ष घाडगे याच्या बहिणीला मेसेज पाठवल्याच्या कारणावरून या सर्वांनी सरळ बेकायदेशीर जमाव जमवत आक्रमक हल्ला केला. यामध्ये रुद्राक्षच्या डोक्यात ट्रॅक्टरच्या
रोटरचा लोखंडी स्टँड घालून जखमी केले आहे। यश पवार याने स्टीलच्या पाईपने त्याच्या पाठीवर प्रहार केला। भांडण सोडवण्यास आलेल्या सुमित घाडगे याच्या नाकावर लोखंडी गजाने मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले। रुद्राक्षची बहीण अनुश्री, आई मीनाक्षी, वडील कैलास तसेच मामाची मुलगी मिताली यांनाही लाथाबुक्क्यांनी आणि दगडांनी मारहाण करण्यात आली। गणेश गोरे याने मीनाक्षी घाडगे यांच्या पाठीवर दगड फेकला तर अक्षय गुत्तेदारने मितालीच्या पायाच्या बोटावर दगड मारून जखमी केले। सुमित घाडगे याचा मोबाईल हँडसेट फोडून नुकसान केले। घटना घडलेले ठिकाण हे अगदी मुख्य रस्त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून दक्षिणेस अवघ्या 400 मीटरवर आहे। या कार्यालयात कोरेगाव उपविभागातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना बाहेर पोलीस वाहने आणि चालक उपस्थित असतानाही एवढा मोठा हल्ला लक्षात न येणे ही गंभीर बाब आहे। स्थानिक नागरिकांनी यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावरील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या 400 मीटरवर एवढा प्रकार झाला तर शहरातील लांब भागात सुरक्षा कुठून मिळणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हवालदार विजय जाधव तपास करत आहेत।